नमस्कार, प्रियंकाज फूड कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत ढाबा स्टाईल लसुनी पालकची रेसिपी। ही रेसिपी बनवायला खूपच सोपी आहे आणि अवघ्या 15 ते 20 मिनिटांमध्ये बनून तयार होते। चला तर मग सुरुवात करूया आपण आपल्या रेसिपीला। त्यासाठी मी इथे थोडासा पालक घेतलेला आहे। हा पालक मी व्यवस्थित स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घेतलेला आहे। आता हा पालक आपल्याला थोडा बारीक कट करून घ्यायचा आहे। आपण पालक व्यवस्थित बारीक कट करून घेतलेला आहे। आता हा पालक आपल्याला एका पातेल्यामध्ये टाकायचा आहे आणि पालकला शिजण्यासाठी यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे। पालक आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर 10 मिनिटं झाकून ठेवून शिजवायचा आहे। 10 मिनिटं झालेली आहेत। आपण पाहू शकतो आपला पालक आता व्यवस्थित असा शिजलेला आहे। आता हा पालक थंड झाल्यावर आपल्याला हाताच्या मदतीने किंवा एखाद्या स्मॅशरच्या मदतीने पालक व्यवस्थित बारीक करून घ्यायचा आहे। आपल्याला पालक अगदीच बारीक करून घ्यायचा नाही आहे, त्यामुळे आपण हाताच्या मदतीने किंवा एखाद्या स्मॅशरच्या मदतीने याला व्यवस्थित असं बारीक करू शकतो। तुम्ही पाहू शकता आपला पालक आता व्यवस्थित असा बारीक झालेला आहे आणि आपल्याला असाच ओबडधोबड असा पालक ठेवायचा आहे। पालक बारीक झाल्यानंतर एका पातेल्यामध्ये आपल्याला 3 चम्मच तेल घ्यायचं आहे। तेल व्यवस्थित गरम झाल्यावर यामध्ये आपल्याला 1 चम्मच मोहरी घालायची आहे। मोहरी तेलामध्ये व्यवस्थित तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक कट केलेला 1 चम्मच लसूण घालायचा आहे। लसूण व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच जिरे घालायचे आहेत। जिरे व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 वाटी बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे। कांदा व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी बारीक कट केलेला टोमॅटो घालून व्यवस्थित हे मिश्रण तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे। माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवनवीन रेसिपीजची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील। आणि व्हिडिओजला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। यानंतर यामध्ये अर्धा चम्मच लाल तिखट, थोडीशी हळद आणि अर्धा चम्मच धने पावडर घालून हे सगळे मसाले तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत। मसाले तेलामध्ये व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर यामध्ये आपल्याला शिजवून घेतलेला पालक घालायचा आहे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे। आता या ठिकाणी आपल्याला एका वाटीमध्ये 2 चम्मच बेसन पीठ घेऊन त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि त्याची स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि ही पेस्ट आपल्याला पालकमध्ये टाकायची आहे। यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ घालून पालक आपल्याला झाकून ठेवून 5 मिनिटं लो टू मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचा आहे। 5 मिनिटांनंतर आपण पाहू शकतो आपला पालक व्यवस्थित असा शिजलेला आहे, पण थोडासा घट्ट झालेला आहे। त्यामुळे आपल्याला यामध्ये थोडंसं अर्धा ग्लास गरम पाणी घालायचं आहे आणि परत 5 मिनिटं झाकून ठेवून लो टू मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे। गरम असल्यावर पालकची भाजी जरा पातळ जरी दिसत असली तरी थोडीशी थंड झाल्यावर ही घट्ट होते, त्यामुळे आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून याला परत एकदा शिजवून घेतलेलं आहे। जर तुम्हाला अशीच भाजी आवडत असेल तर यामध्ये पाणी घालायची आवश्यकता नाही, तुम्ही अशीचही सर्व करू शकता। 5 मिनिटांनंतर आपण पाहू शकतो आपला पालक आता व्यवस्थित असा शिजलेला आहे आणि याची कन्सिस्टन्सी ही अगदी व्यवस्थित झालेली आहे। आपला लसुनी पालक आता ऑलमोस्ट तयार आहे। आता आपल्याला शेवटची आणि सगळ्यात महत्त्वाची अशी स्टेप करायची आहे, ती म्हणजे वरून आपल्याला यावर थोडासा लसणाचा तडका द्यायचा आहे, त्यामुळे या भाजीची चव अजून जास्त वाढते। आता एका पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे। तेल व्यवस्थित गरम झाल्यावर त्यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच मोहरी घालायची आहे। मोहरी व्यवस्थित फुटल्यावर त्यामध्ये 1 चम्मच बारीक कट केलेलं लसूण घालायचं आहे। लसूण तेलामध्ये व्यवस्थित फ्राय झाल्यावर यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच जिरे घालायचे आहेत। जिरे तेलामध्ये व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर यामध्ये आपल्याला 2 लाल सुकलेल्या मिरच्या घालायच्या आहेत। हा तयार केलेला तडका भाजीमध्ये टाकताना आपला तडका व्यवस्थित असा गरम पाहिजे। व्यवस्थित तडका बसल्यावर भाजीला खूप छान चव येते। आता आपला तडका तयार आहे। आता आपण हा भाजीमध्ये टाकू। आपण पाहू शकतो आपला तडका व्यवस्थित असा बसलेला आहे आणि याचा वासही खूप छान येत आहे। तडका घातल्यावर आपल्याला भाजीला एकदा व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आणि आपली मस्त ढाबा स्टाईल लसुनी पालकची रेसिपी तयार आहे। रेसिपी बनवायला खूपच सोपी आहे आणि त्याहीपेक्षा खायला तर खूपच छान लागते। रेसिपी आवडली असल्यास करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती ते। थँक्यू।